आजची रेसिपी आहे कारळा फ्राय। तर मी आज आपण मच्छी कशी मांदेळी वगैरे फ्राय करतो तशी मी कारळी फ्राय करून दाखवणार आहे। तर बघा आता मी व्यवस्थित कटिंग करून घेते, दाखवते मी तुम्हाला कशी कटिंग करते। असं लांब कापून घेणार आहे, म्हणजे आपण जशी मांदेळी फ्राय करतो ना तशाच पद्धतीने मी करणार आहे कारळा फ्राय। तर हे असे दोन भाग करून घेते मी, हे बघा। आणि ही बी आहे ना सगळी अशी व्यवस्थित काढून घेते। अजिबात काढू नाही लागणार अशी केली तर हे पाहिजे असलं तर हे पण तुम्ही काढू शकता। हे बघा असं व्यवस्थित काढून घ्यायचं। कापून घेते आणि ह्याच्या आहे अशा बिया काढून घ्यायच्या। मस्त अशी कुरकुरीत होतात, नक्की करून बघा तुम्ही, अजिबात कडू लागत नाही। आता मी शिजवून घेणार आहे सगळे व्यवस्थित। बिया काढून झाल्यावर तर इकडे माझी कारळे कापून झाले आहेत आणि व्यवस्थित साफ करून बिया काढून घेतल्या आहेत मी। आता स्वच्छ धुवून घेते आणि शिजवायला ठेवते। शिजून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने फ्राय करायची। A few moments later. तर इकडे कारळे मी शिजवून घेतली आहेत आणि बघा मस्त अशी शिजलेली आहेत। पाणी काढून घेतलं त्याचं। तर आता थंड होऊन देते आणि फ्राय कशी करायची ते दाखवते तुम्हाला। तर इकडे प्लेटमध्ये मी कारळे काढून घेतले आहेत आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते। तर मी हे घेतलं आहे इकडे लसूण। तर इकडे मी घेतले आहे कोथिंबीर, लसूण आणि मिरची। तिखटवाली मिरची नाही घेतलेली, तर ही पोपटी मिरची आहे ती एक घेतली आहे। हा आहे घरगुती मसाला। इकडे आहे हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि बेसन पीठ वापरणार आहे। तर बेसन पिठामध्ये फ्राय कर। तर हे आहे बारीक केलेली पेस्ट, ती टाकून घेते मी। हे मसाले घेतले आहेत ते पण वरून टाकून घेते। हा आहे गरम मसाला आणि मीठ, सगळं टाकून घेते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। असं सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्याला। जशी आपण मच्छी फ्राय करतो ना तशाच प्रकारे हे पण करायचं। तर इकडे मी सगळे मसाले वगैरे लावून घेतलेत आहे कारळीला आणि इथे बेसन। तर इकडे बेसन घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये घरगुती मसाला, तिखट आपला आणि हळद, मीठ टाकून घेतलं। ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। तर इकडे मी गॅसवर आता तवा ठेवला आहे आणि तेल टाकून घेतलं आहे, बघू शकता। तर आता मी हे सगळं बोलून घेते त्याच्यामध्ये। तर आता मी ह्याच्यामध्ये मसाला लावला आहे ते असं बोलून घेते व्यवस्थित। असं बेसन लावून घेते त्याला। तर हे बघा असं मी फ्राय करते। तर हे बघा मस्त अशी फ्राय झाली आहे, व्हायला लागले आहेत। मी पलटी मारून घेतला आहे। A few moments later. तर बघू शकता मस्त अशी कारळी फ्राय झाली आहे। कशी वाटली आज बनवलेली रेसिपी कारळ्याची नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।